90% लोकांच्या नशिबात हे 3 भयानक आजार लिहून ठेवलेले आहेत आणि तुम्हीही या यादीत आहात की नाही हे तुम्हाला स्वतःलाच आज तपासावं लागेल. पहिल्या आजाराचा परिणाम तुमच्या मेंदूची आनंद घेण्याची क्षमता संपवून टाकतोय. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीत समाधान मिळणार नाही. दुसऱ्या आजाराचा परिणाम तुम्हाला सतत एका काळजीत अडकवून ठेवतोय. दुसरे काय करतात, मी काय मागे पडतोय का, ही भीती तुम्हाला आतून पोखरते. आणि तिसरा आजाराचा परिणाम तुमच्या मेंदूची विचार करण्याची ताकदच हिरावून घेतोय. तुम्ही एक साधी एकाग्रतासुद्धा गमावून बसलाय. तुम्ही एखाद्या गोष्टीवर 5 मिनिट डोकं स्थिर ठेवू शकत नाही. आणि खोटं वाटत असेल तर एकदा प्रयत्न करून बघा. चला तर हे 3 आजार कोणते आहेत ते पाहू. हे आजार म्हणजे डोपामाइन लूप, फोमो आणि एकाग्रतेचा अभाव. हे फक्त शब्द नाहीत, हे भविष्यातल्या मानवी पिढीचे डेथ वॉरंट आहे. तुम्हाला वाटते तुम्ही हुशार आहात, पण खरं तर तुम्ही या 3 आजाराच्या जाळ्यात अडकलाय. कसं आणि यातून बाहेर पडायचा मार्ग काय? जर तुम्हाला खरंच वाचायचं असेल, तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवून ऐका, कारण ही गोष्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू टाकेल. पहिला आजार आहे डोपामाइन लूप. जेव्हा तुम्ही मोबाईलवर रील बघता तेव्हा तुमच्या मेंदूला थोडीशी खुशी मिळते. यालाच डोपामाइन म्हणतात. पण ही खुशी क्षणिक असते. त्या एका रीलनंतर दुसरी रील बघण्याची इच्छा होते, मग तिसरी. हे एक चक्र सुरू होतं. यालाच डोपामाइन लूप म्हणतात. यामुळे तुम्ही तासनतास मोबाईलमध्ये अडकून पडता आणि वेळ कधी निघून जाते हे कळतच नाही. हे एक प्रकारचं नशाच आहे, ज्यामुळे तुमचं काम, तुमची स्वप्न आणि तुमची मेहनत सगळं लांब जाते. तुम्हाला वाटते तुम्ही स्वतःच्या मर्जीने रील बघताय. नाही, तुम्ही त्या अल्गोरिदमच्या जाळ्यात अडकलेले एक साधे प्यादे आहात. हे रील बनवणारे इंजिनियर इतके हुशार आहेत की त्यांना माहीत आहे तुमच्या मेंदूला कधी आणि काय दाखवायचं आहे, म्हणजे तुम्ही खिळून राहाल. तुम्ही एक रील बघता, मेंदूत डोपामाइनची एक ठिणगी पडते. ती विझवण्याआधीच तुम्ही दुसरी रील बघता. हे एखाद्या डिजिटल ड्रग्ससारखं आहे. जसा दारू पिणारा माणूस स्वतःला सांगतो की मी फक्त एकच पॅक घेणार आहे, तसंच तुम्ही स्वतःला सांगता फक्त 5 मिनिट बघतो. आणि ती 5 मिनिटं कधी 1 तास होतात आणि कधी 3 तास, कळतही नाही. तुमची विचार करण्याची शक्ती, तुमची कल्पनाशक्ती आणि तुमची सहनशीलता या रीलच्या चिखलात दबली जाते. लक्षात ठेवा, तुम्ही जे रील बघताय त्या रीलने तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण तुम्ही त्या रीलवर घालवलेल्या वेळामुळे तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे, तेही अधोगतीकडे. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी विकून त्या कंपनीला श्रीमंत करताय आणि स्वतःची मानसिक शांतता फुकट घालवताय. दुसरा आजार आहे फोमो. याचा अर्थ असा आहे की मी काहीतरी गमवतोय का? लोकांना वाटतं सोशल मीडियावर काय चाललं हे मी पाहिलं नाही तर मी मागे पडेल. दुसऱ्याने काय खाल्लं, तो कुठे गेला, त्याने काय नवीन घेतलं, हे बघत असताना आपण स्वतःचं आयुष्य जगायला विसरतो. सतत मोबाईल चेक करणं, नोटिफिकेशन बघणं, त्यामुळे मनाला मानसिक शांतता मिळत नाही. हे फोमो आजकालच्या पिढीला आतून पोखरायला लागले, कारण आपण आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या दिखाऊ आयुष्याशी करतो. तुम्हाला काय वाटतं, तो माणूस जो सुट्टीला फिरायला गेलाय आणि त्याचे स्टेटस टाकतोय, तो खरोखरच सुखात आहे का? अरे, त्याने ते फोटो टाकलेत कारण त्याला पैसे कमवायचे आहेत. आणि तुम्ही इथे घरी बसून त्या फोटोला पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करताय. ही तुलनाच तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. तुम्ही मात्र त्या एका फोटोला आपला आदर्श मानून स्वतःच्या कष्टाला तुच्छ लेखताय. याला म्हणतात आरशात खोटं प्रतिबिंब बघून स्वतःवरच रागवणं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमची धाव दुसऱ्याच्या ट्रॅकवर लावली तर तुम्ही स्वतःच्या शर्यतीत कधीच जिंकणार नाही. हे फोमोचं भूत तुम्हाला सांगतं की सगळे पुढे चालले, तू मागे राहिलायस. पण भावा, हे खोटं आहे. तुमची प्रगती ही दुसऱ्याच्या स्टोरीवर नाही, तर तुमच्या हातावरच्या फोडावर आणि कपाळावरच्या घामावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशनसाठी जीव टाकता
तेव्हा तुम्ही तुमचे आनंदाचे अधिकार त्या कंपन्यांना विकलेले असतात. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला वेळ काढण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा पाय भक्कम करायला वेळ काढा. लक्षात ठेवा, जो दुसऱ्याकडे बघून स्वतःच्या घराची भिंत पाडतो तो आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. तिसरा आणि सर्वात मोठा आजार म्हणजे एकाग्रतेचा अभाव. आज तुमचं लक्ष 10 मिनिट एका ठिकाणी टिकत नाही. पुस्तक वाचायला घेतले की 10 ओळीत कंटाळा येतो. शेतात काम करायला किंवा दुकानात बसल्यावर काम सोडून आपण फोन बघतो आणि आपली फोकस करण्याची क्षमता पूर्णपणे संपत चालली आहे. जर माणसाचं लक्षच एका ठिकाणी नसेल तर तो प्रगती कशी करणार? मोबाईलने आपल्या मेंदूला मल्टीटास्किंगच्या नादात डिस्ट्रॅक्ट करून ठेवले. तुम्हाला वाटते तुम्ही मल्टीटास्किंग करताय? नाही, तुम्ही मल्टीटास्किंग नाही करत. तुम्ही तुमच्या मेंदूचे तुकडे तुकडे करत आहात. जेव्हा तुम्ही शेतात काम करता आणि मध्येच फोन बघता तेव्हा तुमच्या मेंदूला त्या कामावरून परत एकाग्रता होण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात. तुम्ही दिवसभर फक्त कामाचे तुकडे गोळा करताय पण कोणतंही काम पूर्ण करत नाही आहे. ह्याला म्हणतात कॉग्निटिव्ह बॅकग्राऊंड नॉईज. तुमच्या डोक्यात 50 वेगवेगळ्या विचाराचा गोंधळ सुरू आहे. म्हणूनच आज तुमची कल्पनाशक्ती मेली आहे. तुम्ही काहीतरी नवनिर्माण करायला घ्या, त्याआधीच नोटिफिकेशनचा आवाज येतो आणि तुमची विचार करण्याची तार दुखते. लक्षात ठेवा, इतिहासातील मोठी माणसं, मग ते आपले छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा एखादा मोठा उद्योजक, त्यांनी एकच गोष्ट केली होती, फोकस. एका ध्येयावर अशी नजर ठेवली होती की आजूबाजूला काहीही घडलं तरी त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. पण आज तुम्ही तुमच्या मेंदूला पंगू करून ठेवलं आहे. तुम्ही आता डीप वर्क करू शकत नाही. तुम्हाला आता सगळं झटपट हवं आहे. पण लक्षात ठेवा, जे झटपट मिळतं ते झटपट संपतं सुद्धा. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं उभं करायचं असेल तर या मोबाईलच्या डिस्ट्रॅक्शनमधून बाहेर पडण्याची वेळ आता आली. विचार करा, जर एका भिंगाच्या साहाय्याने सूर्याची किरणं एका जागी केंद्रित केली तर कागद जळू शकतो. पण तीच किरणं जर विखुरली असतील तर काहीच होत नाही. तुमची ऊर्जा पण अशीच विखुरलेली आहे. तुमचं लक्ष जिथे जाईल तिथेच तुमची शक्ती खर्च होईल. आता ठरवा, तुम्हाला तुमची शक्ती रील बघून संपवायची आहे की स्वतःच्या आयुष्यात आग लावण्यासाठी वापरायची आहे? लक्षात ठेवा, एकाग्रताच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. मित्रांनो, हे आजार मलाही माहीत होते आणि तुम्हाला माहीत असतील. पण आता वेळ आहे ते मोबाईलच्या नादात गंजू देऊ नका. ती कठोर शिस्त पाळण्याची. जर तुम्हाला डिजिटल गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर हे 4 नियम लिहून घ्या आणि उद्यापासून अंमलात आणा. पहिला नियम, सकाळी उठल्यावर पहिले 60 मिनिट मोबाईलला स्पर्शही करायचा नाही. तुमचं डोकं हे देवाचं अनमोल देणं आहे. ते दिवसाच्या सुरुवातीलाच रीलच्या कचऱ्याने भरू नका. त्या 60 मिनिटात व्यायाम करा. व्यायाम नसेल तर शांत बसा, स्वतःचे विचार ऐका. जर तुम्ही सकाळच्या पहिल्या तासावर विजय मिळवला तर पूर्ण दिवसावर तुमचा ताबा असेल. दुसरा नियम, तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात किंवा बेडरूममध्ये मोबाईल प्रवेश बंद करा. जेवणाच्या टेबलावर किंवा सोफ्यावर बसल्यावर मोबाईल खिशात नाही तर दुसऱ्या खोलीत असावा. आपण माणसं भेटतोय गप्पा मारायला, मोबाईलच्या स्क्रीनला बघायला नाही. जेव्हा तुम्ही मोबाईलला लांब ठेवाल तेव्हाच खऱ्या नात्याची किंमत कळेल. तिसरा नियम, जसा आपण उपवास करतो तसाच तुमच्या मेंदूचा उपवास करा. आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारी डिजिटल कर्फ्यू पाळा. पूर्ण दिवस फोन बंद. त्या दिवशी तुम्हाला कळेल की जग किती शांत आहे आणि तुम्ही कितीतरी गोष्टी शांतपणे करू शकता. एकाग्रता परत मिळवण्यासाठी हा कठोर उपाय आहे. चौथा नियम, मोबाईलवर फक्त रील बघत बसू नका. जर तुम्ही एडिटिंग करत असाल तर ते करा. जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर ते लिहा. तुमची ऊर्जा दुसऱ्याच्या कामाला लाईक देण्यात घालवू नका, तर तुमची स्वतःची मालमत्ता निर्माण करण्यात घालवा. जो माणूस स्वतःच काम करतो त्याला दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला सवडच मिळत नाही. मित्रांनो, मोबाईल हे हत्यार आहे. ते शत्रूला मारण्यासाठी वापरतात, स्वतःला संपवण्यासाठी नाही. उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही ठरवायचं आहे, तुम्हाला पुन्हा त्या डोपामाइन लूपमध्ये अडकायचं आहे की स्वतःच्या स्वप्नाच्या मागे धावायचं आहे. हे उपाय कठीण आहेत का? हो आहेत. पण फौजी कधीच सोपा रस्ता निवडत नाही. फौजी तोच जो कठीण परिस्थितीवर मात करतो. हे आजार बरे करायचे असतील
तर औषध दुकानात नाही तर तुमच्या संकल्पशक्तीत मिळतील. मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या आजारातून मुक्त होण्याचा निश्चय केलाच असेल. तुम्ही जर हा निश्चय केला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मी तयार आहे असं नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो आणि त्या दिवसाची पण, ज्या दिवशी तुम्ही या डिजिटल गुलामीतून पूर्णपणे मुक्त होऊन तुमच्या ध्येयाकडे धावाल. आणि हो, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या विचारात थोडा जरी बदल घडवला आहे तर हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करा. कारण लक्षात ठेवा, तुमचा एक छोटासा प्रयत्न कोणाचा तरी पूर्ण आयुष्य बदलू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.